कसे आहेत मित्रांनो, बरे आहेत ना? हसताय ना? हसतच राहायला हवं आणि जसा वेळ मिळेल तसं भटकत राहायला हवं। मित्रांनो, तुम्ही हेडलाईन वाचलीच असेल, स्वप्नात आला पालीचा बाप्पा। खरं तर रात्री उशिराच झोपलो होतो। जे मनी ते स्वप्नी असे बोलतात, पण पालीच्या बाप्पाकडे जायचे मनात पण नव्हते आणि स्वप्नात पण नव्हते। पण बोलतात ना, भगवान राजी तो सब राजी। रात्री उशिरा झोप लागली आणि पालीचा बाप्पा आला। स्वप्नात मंदिर आणि आजूबाजूचा परिसर दिसत होता। बस एवढंच पाहिले आणि जाग आली। घड्याळात बघतो तर सकाळचे 6 वाजले होते। मग काय, सुट्टीचा दिवस होता। काढली बाईक आणि निघालो पालीच्या बल्लाळेश्वर बाप्पाचं दर्शन करायला। बल्लाळेश्वर पाली हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे। हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे। गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो। अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने बल्लाळ प्रसिद्ध आहे। बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता। नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले। या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे। जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात। या मंदिराच्या दोन्ही बाजूस 2 तलाव आहेत। त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते। स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवले आहेत। गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत। जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।